एक छोटासा मतभेद आणि देशाचा इतिहासच बदलतो. राजकीय बदल जर घडून आला तर त्याचा फरक फक्त राजकारणावरच पडत नाही, तर राज्यात आणि देशात राहणाऱ्या त्यांच्या समर्थकांवर, मतदारांमध्ये, परिणामी राज्याच्या राज्यकारभारावरही पडतो. राजकीय पक्षाच्या फुटीचा खेळ म्हणजे एक वेगळ्याच नाटकाचा अध्याय. नेते एकत्र येतात, सत्ता मिळवतात आणि मग अचानक काहीतरी तुटतं, पक्ष वेगळे होतात, युत्या आघाड्या तुटतात, पण पक्षही फुटतात. एकाच पक्षाचे नेते वेगवेगळ्या पक्षात जातात किंवा पक्षात फुटी होऊन दोन वेगवेगळे पक्ष तयार होतात आणि नवेच खेळ सुरू होतात. पण नेमकं कशामुळे हे विभाजन होतं? महत्वाकांक्षा, विचारसरणी की सत्ता संघर्ष? आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय राजकीय पक्षांच्या विभाजनाची कहाणी. कधी भावनिक, कधी रंजक व कधी विनोदी वळण घेत जाणार. अनेक तरुणांना वाटतं की पक्षफुटी म्हणजे एक नवीन घटना आहे, पण असे नाही. याचा इतिहास 1969 मध्ये सुरू होतो. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल की आजच्या राजकारणातल्या आघाड्यांमध्येही किती गुपित दडलीत. पाहत राहा, थोड्या वेळात अस्सल मराठी राजकारणाबाबतही बोल. सुरुवात करूया भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून असलेल्या काँग्रेसपासून. 1947 पासून काँग्रेस पक्ष हा जवळपास 70 वेळा फुटला आहे. होय, 70 वेळा. पण आपण या 70 पक्षफुटीबद्दल बोलणार नाहीत. आपण फक्त एक मोठ्या घटनेबद्दल बोलू. 1969 मध्ये काँग्रेसमध्ये एक पहिला मोठा फाटा फुटला. इंदिरा गांधी आणि जुन्या नेत्यांमध्ये संघर्ष पेटला. प्रश्न होता धोरणांचा आणि पक्षावर नियंत्रणाचा. इंदिराजींनी समाजवादी धोरण स्वीकारायचे ठरवले आणि जुने नेते भडकले. यातून दोन काँग्रेस जन्माला आल्या. एक जुनी काँग्रेस, काँग्रेस ओ, आणि एक इंदिरा गांधीजींची नव्या विचाराची काँग्रेस, काँग्रेस आर. पुढे जाऊन इंदिरा गांधीजींच्या काँग्रेसने सत्ता मिळवली, पण हा फाटाफुटीचा ट्रेंड इथून सुरू झाला. काँग्रेसचं नाटक सुरू झालं होतं, पण पुढे येणारं जनता पार्टीचं प्रकरण तर कहर होता. 1975 मध्ये आला भारताच्या लोकशाहीचा सर्वात वाईट काळ, आणीबाणी म्हणजेच एमर्जन्सी. 1970च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात राजकीय अस्थिरता वाढत गेली. इंदिरा गांधींवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. व्यक्तिगत स्वातंत्र्य, प्रेस स्वातंत्र्य आणि विविध राजकीय प्रक्रियांवर बंदी घालण्यात आली. अनेक प्रमुख विरोधक तुरुंगात टाकले गेले. तुम्हाला जर आणीबाणीबद्दल अधिक माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही या घटनेवर सविस्तर व्हिडिओ बनवू. तर 1977 मध्ये आणीबाणीनंतर संपूर्ण देशात इंदिरा गांधींविरुद्ध प्रचंड असंतोष पसरला. याच काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन म्हणजेच जनसंघ, काँग्रेस ओ आणि समाजवादी पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. लोकशाहीच्या नावाखाली सत्तेत आलेल्या जनता पार्टीने जोरात सुरुवात केली, पण सत्तेत आल्यावरच वाद सुरू झाले. नेत्यांचे अहंकार आणि विचारसरणीचे विरोध एवढे वाढले की अवघ्या 3 वर्षात जनता पार्टीची एकी संपली आणि त्यातूनच 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला. जनसंघ पासून भारतीय जनता पक्ष होईपर्यंत पक्षात बरेच बदल झाले आणि आता तर हा पक्ष भारतातील सर्वात मोठा आणि ताकदवर पक्ष आहे, जो मागच्या 10 वर्षापासून आणि पुढील 5 वर्षापर्यंत सत्तेत राहणारा पक्ष आहे. आता आपण दिल्लीपासून थोडं दूर दक्षिण भारतात जाऊ. महाराष्ट्रात राजकारण जितकं रंगतदार आहे तितकंच दाक्षिणात्य राज्यांमध्येही. तमिळनाडूमध्ये 1972 मध्ये डीएमके या पक्षात फूट पडली, जेव्हा एम.जी. रामचंद्रन यांनी पक्षाबाहेर पडून AIADMK या पक्षाची स्थापना केली. लोकांची भावना, सिनेमा आणि राजकारण यांचं जे जबरदस्त कॉम्बिनेशन MGR यांनी तयार केलं त्यानं त्यावेळी डीएमकेचा पत्ता कट केला होता. आंध्र प्रदेशमध्येही जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेसमध्ये फूट पाडून YSR काँग्रेस हा पक्ष काढून काँग्रेसला राज्यातून हद्दपार केली. TDP या आंध्र प्रदेशच्या पक्षामध्येही आत्ताचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी बंड केले होते. हे सगळं ऐकून आपल्याला कळालेच असेल की पक्षफुटी हे काही नवीन नाही. तर चला उत्तर प्रदेशमध्ये जाऊ. उत्तर प्रदेशमध्येही 1990च्या दशकात मोठं नाट्य रंगलं. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्या, पण काही काळानंतर सत्तेच्या लढाईत मैत्रीचं रूपांतर शत्रुत्वात झालं. त्यानंतर मोदी लाटे विरुद्ध लढण्यासाठी हे दोन पक्ष परत एकत्र आले, पण यावेळीही यांची मैत्री जास्त काळ टिकली नाही. पश्चिम बंगालमध्येही 1998 साली पक्षाच्या बाहेर पडत ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसला पश्चिम बंगालमधून संपवून टाकले. शरद पवार यांनीही 1999 साली काँग्रेस फोडून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. भारताच्या राजकीय इतिहासात अनेक पक्ष फुटले, युत्या आघाड्या तुटल्या, पण महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप कधीच आला नाही. सत्तेतील पक्षच फुटला, तोही बहुसंख्य आमदारांचा गट.
आणि काही काळानंतर अजून एक मोठा पक्ष फुटला, तोही बहुसंख्य आमदारांचा गट. तर चला पुढे बघूया महाराष्ट्राच्या राजकारणात हा भूकंप आला कसा. आता आपण येतोय महाराष्ट्राच्या रंजक आणि ताज्या फुटीच्या घटनेवर, शिवसेनामधील फूट. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाचं नेतृत्व आलं उद्धव ठाकरे यांच्याकडे. 2022 मध्ये उद्धव ठाकरे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना एक मोठा धक्का बसला. पण या आधीचा इतिहास पाहायला हवा, म्हणजे पुढचा इतिहास कळेल. 2019 मध्ये भाजप शिवसेना युतीने दणदणीत विजय मिळवला, पण शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा दावा केला. भाजपने हे स्वीकारलं नाही. परिणामी उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आणि सत्ता स्थापन केली. तर चला येऊया 2022 मध्ये. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत भाजपसोबत हात मिळवणी केली. त्यामुळे शिवसेना हा पक्ष 2 भागांमध्ये विभागला गेला. त्यानंतर काही काळ राजकारणात शांतता येईल असे वाटत होते. तेव्हाच अजित पवार यांनीही बंड केली. बहुसंख्य आमदारांना घेऊन सत्ताधारी भाजप शिवसेना सोबत महायुतीमध्ये सामील झाले. आणि आता लवकरच म्हणजेच 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. या सगळ्या फाटाफुटीचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातलं राजकारण अधिकाधिक प्रादेशिक झालं. प्रादेशिक पक्षांनी ताकद मिळवली आणि यामुळे केंद्रात अनेकदा आघाडी सरकार स्थापन होऊ लागले. 2014 ते 2024 हा काळ अपवाद होता, जिथे एक पक्ष बहुमतात होता. या आघाडी सरकारांमुळे राजकीय अस्थिरता वाढली आणि अनेकदा विचारसरणीपेक्षा सत्ता हा महत्वाचा अजेंडा राहिला. पक्ष फुटले तरी लोकांच्या भावना आणि लोकशाहीवरचा विश्वास हा अजूनही कायम आहे. पुढे कदाचित अजून बंड होतील, पक्ष तुटतील, पण भारताच्या लोकशाहीचा उत्सव हा असाच चालू राहील. तुमच्या मते महाराष्ट्राच्या राजकारणात परत भूकंप होईल? झाला तर कोणत्या पक्षात होईल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, असेच रंजक किस्से ऐकण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.